Good morning, students. This is Sushant Amate, your biology teacher from Rasabanna Kitturkar Junior College, Gadinglas. Already we have started our 7 number topic, that is plant growth and mineral nutrition. In this topic, we have already covered 7.1, 7.2, and 7.3 points. In this topic, we have covered plant growth, phases of growth, and condition of growth. In today's lecture, we are going to learn the 7.4, that is growth rate and types of growth, 7.5 growth curve, 7.6 differentiation, dedifferentiation and redifferentiation, 7.7 that is development. Okay, so what is growth rate and types of growth? Okay, increased growth per unit time. ग्रोथ रेटला काय म्हणतात की पर्टिक्युलर टाईममध्ये केवढी ग्रोथ झालेली आहे. ओके, रेट ऑफ ग्रोथ कॅन बी मेजर्ड बाय द इन्क्रीज इन द साईज अँड एरिया. आपण पर्टिक्युलर एखाद्या प्लांट पार्टची ग्रोथ झालेली आहे ते कशावरून सांगतो, तर ते एखादा कोणताही जो पार्ट असेल त्याची साईज वाढलेली आहे किंवा त्याचा एरिया वाढलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सुरुवातीला दिसणारा छोटासा आंबा काही महिन्यानंतर तो काय झाला असतो, मोठा झालेला असतो. ओके, किंवा एक छोटंसं दिसणारं कोवळं पान काही दिवसानंतर त्याचं मोठं पानामध्ये रूपांतर झालं. ह्यालाच आपण काय म्हणतो, इन्क्रीज्ड ग्रोथ किंवा रेट ऑफ ग्रोथ. ओके, लाईक लीफ, फ्लावर्स अँड फ्रुट्स. आता याच्यामध्ये जे काही मेजरमेंट करण्याच्या दोन पद्धती आहेत. ओके, दीज आर नॉट द टाईप्स ऑफ ग्रोथ. टाईप्स ऑफ ग्रोथ नंतर आहे, परंतु जे काही दोन पद्धती आहेत, म्हणजे पर्टिक्युलर त्या एरियाची किंवा पर्टिक्युलर त्या साईज जो काही वाढलेला आहे ती मोजण्याच्या दोन पद्धती आहेत. त्या कोणत्या, तर ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. आता ॲब्सोल्यूट म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, परिपूर्ण ज्याची ग्रोथ झालेली आहे. ओके, ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट, दॅट इज AGR, इज द रेशिओ ऑफ चेंज इन सेल नंबर ओव्हर द टाईम इंटरवल DT. ओके, याला काय म्हटलेलं आहे की किती नंबर ऑफ सेल्स वाढलेले आहेत ते एका पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. ओके, म्हणजे सुरुवातीला एवढे होते. ओके, त्याच्यानंतर काही वेळानंतर काय झाले, एवढी ग्रोथ झालेली आहे, त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट, परिपूर्ण ग्रोथ. ओके, किंवा पूर्ण ग्रोथ त्याला आपण म्हणतो. इट इज अ मेजरमेंट अँड कंपॅरिझन ऑफ टोटल ग्रोथ पर युनिट टाईम. आता हे काय करणार तुम्ही, मेजरमेंट अँड कंपॅरिझन कशाबरोबर करणार, की सुरुवातीला इनिशियल वर्सेस फायनल, त्याला आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. आणि नंतर सेकंड मेथड आहे ती म्हणजे कोणती, रिलेटिव्ह ग्रोथ रेट. आता व्हॉट इज बाय रिलेटिव्ह जो काही शब्द आहे, आपण काय करतो, रिलेट करतो. रिलेट करणे म्हणजे काय करणे, व्हॉट इज बाय रिलेट करणे म्हणजे तुलनात्मक, ज्याला आपण म्हणतो. ओके, ॲब्सोल्यूट ग्रोथ कोणती आहे, एक मिनिट. ॲब्सोल्यूट ग्रोथ म्हणजे काय, परिपूर्ण ग्रोथ. ओके, आणि रिलेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय, तुलनात्मक. आता तुलना कशावरती कोणत्या गोष्टीवर करणार तुलना याची, तर सुरुवातीला एवढी ग्रोथ होती. ओके, आणि फायनल ग्रोथ एवढी झालेली आहे. याच्यामध्ये थोडा फरक आहे. तो फरक आपल्याला ज्यावेळी आपण लीफ एरिया साईज पुढं आहे ते ज्यावेळी स्टडी करणार त्यावेळी तुम्हाला ते ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट आणि रिलेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये काय करेल, डिफरन्स करेल. ओके, रेफर टू द ग्रोथ ऑफ अ पर्टिक्युलर सिस्टीम पर युनिट टाईम. What is the ratio of growth in the given time divided by the initial growth. ओके, आता काय करतो की आपण, इट इज अ ग्रोथ ऑफ अ पर्टिक्युलर, एका पर्टिक्युलर सिस्टीमची, एका पर्टिक्युलर एरियाची ग्रोथ केवढी झालेली आहे एका पर्टिक्युलर युनिट टाईममध्ये. ओके, आणि ज्यावेळी आपण AGR, ओके, AGR जो काय आहे त्याला डिवायडेड करतो. ओके, त्याला आपण काय मिळतं, आपल्याला RGR हा रेशो किंवा ही व्हॅल्यू मिळते. ओके, त्यानंतर ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट गिव्ज अस आयडिया अबाउट टोटल ग्रोथ पर युनिट टाईम. आपल्याला काय येते की पर्टिक्युलर एका ह्याची टोटल ग्रोथ किती झालेली आहे हे आपल्याला कोण सांगतं, तर ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट. ओके, इट इज, त्याचा फॉर्म्युला असा आहे की फायनल ग्रोथ मायनस इनिशियल ग्रोथ डिवायडेड बाय T. आता ॲब्सोल्यूट ग्रोथ जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण ते कसं करतो, फायनल ग्रोथ divided by minus initial growth divided by T. T stand for time.
ओके, आता याच्यामध्ये बघू शकतो की आपण इथं 2 लीफ इथं दिलेले आहेत आपल्या, तुम्हाला दिसत असेल समोर. हे ए लीफ आहे आणि हे बी लीफ आहे. याच्यामध्ये बघू शकतो की आता आपण पहिल्यांदा ॲब्सोल्यूट ग्रोथ या दोन्ही लीफची काढणार आहोत. ओके, त्यानंतर काय सांगितलं की ॲब्सोल्यूट ग्रोथ म्हणजे काय, फायनल. आता इथं हे जे काय दिसतं, ही डॉट डॉटची लाईन दिसते, ही फायनल ग्रोथ झालेली आहे आणि ही याची इनिशियल ग्रोथ आहे. आता इनिशियल ग्रोथ किती दिलं आहे, 5 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया दिलेला आहे आणि फायनल किती दिलं आहे, 10 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ॲब्सोल्यूट ग्रोथ आपल्याला काय सांगते की फायनल मायनस इनिशियल. आता इथं टी आपण कन्सिडर 1 आवर कन्सिडर करू. ओके, आता 10 - 5 डिवायडेड बाय टी, 10 म्हणजे फायनल डिवायडेड बाय इनिशियल मायनस डिवायडेड बाय इनिशियल डिवायडेड फायनल मायनस इनिशियल डिवायडेड बाय टी. तर याची व्हॅल्यू किती येते, 5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, ए लिपची झाली आणि बी लिपची किती आहे, ही इनिशियल आहे आणि ही फायनल आहे. ओके, इनिशियल फायनल किती आहे, 55 सेंटीमीटर स्क्वेअर. इनिशियल किती आहे, 50. आता 55 - 50, 5 सेंटीमीटर स्क्वेअर ओव्हर द टाईम टी. ओके, आता हे झालं ॲब्सोल्यूट रेट, ग्रोथ रेट दोन्ही लिपची समान आहे. ओके, त्यानंतर रिलेटिव्ह ग्रोथ रेट, RGR ज्याला आपण म्हणतो. ओके, इंडिकेट्स कॅल्क्युलेशन मस्ट बी डन इन रिलेशन विथ द इनिशियल साईज. म्हणजे जे काही इनिशियल साईज आहे त्याच्याबरोबर कम्पेअर करून किंवा तुलना करून आपल्याला काय करायचे, RGR काढता येतो. आता RGRचा फॉर्म्युला कसा आहे, AGR डिवायडेड बाय इनिशियल ग्रोथ इंटू 100. फॉर्म्युला कसा आहे, जो काही AGR आपल्याला मिळालेला आहे त्या AGRला जर आपण इनिशियल जे काय आहे ते इनिशियलने जर आपण डिवाईड केलं आणि त्याला इंटू जर 100ने केलं तर आपल्याला रिलेटिव्ह ग्रोथ रेट RGR मिळतं. ओके, आता ए लिफची आपण पहिल्यांदा RGR कॅल्क्युलेट करू. ओके, आता ए लिफमध्ये जो काही AGR आपल्याला मिळाला तो किती आहे, 5 सेंटीमीटर स्क्वेअर इथे घेतलेला आहे, डिवायडेड बाय त्याचा इनिशियल ग्रोथ किती होती, 5 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, इंटू 100 म्हणजे हे 5 सेंटीमीटर स्क्वेअर गेले, हे 5 सेंटीमीटर स्क्वेअर गेले आणि किती मिळालं आपल्याला, 100% RGR बघायला मिळतो. म्हणजे 100% इन्क्रीमेंट किंवा 100% ग्रोथ झालेली आहे. ओके, सेकंड बी लिफचा आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, बी लिफमध्ये AGR किती आला होता, 5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, हे दिलेलं आहे 5 सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्याचा जो काही इनिशियल ग्रोथ जी होती त्या बी लिफची ती 50 सेंटीमीटर स्क्वेअर होती. ओके, आणि इंटू 100, तर 50 इंटू 50 डिवायडेड बाय 100 2 आलं आणि 5 इंटू 2 व्हॅल्यू किती आली, 10 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा फक्त ओनली 10% इन्क्रीमेंट बी लिफमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, शक्यतो CET किंवा नीटला ह्याच्यावरती क्वेश्चन जास्त येतात. तुम्हाला ॲब्सोल्यूटवरती क्वेश्चन कमी येतात, पण ओके CET नीटला शक्यतो ॲब्सोल्यूटवरती क्वेश्चन कमी असतात, परंतु RGR वरती तुम्हाला क्वेश्चन जास्त विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट आता टाईप्स ऑफ ग्रोथ. ओके, आता टाईप्स ऑफ ग्रोथमध्ये 2 ग्रोथ टाईप्स आहेत, एक म्हणजे अरिथमॅटिक ग्रोथ अँड सेकंड इज जिओमेट्रिक ग्रोथ. ओके, व्हॉट इज अरिथमॅटिक ग्रोथ, रेट ऑफ द ग्रोथ इज कॉन्स्टंट अँड ऑकर्स इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, ह्याच्यामध्ये ग्रोथ कशी असते, कॉन्स्टंट. ओके, आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, 2, 4, 6, 8, 10, 12 अशा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये ही ग्रोथ झालेली आपल्याला बघायला मिळते. ओके, आफ्टर मायटोसिस वन ऑफ द डॉटर सेल कंटिन्यूअस टू डिवाइड अँड द अदर सेल टेक्स पार्ट इन द डिफरन्शिएशन अँड मॅच्युरेशन. ओके, म्हणजे प्लांटमध्ये जी काही ग्रोथ होते आपण पाहिलं प्लांट ह्याच्यामध्ये. ओके, ती कशाच्या पद्धतीने होते, मायटॉटिक डिव्हिजन होतं. कुठं होतं, तर जे काही शूट अपायकल मेरिस्टेम आहे किंवा रूट अपायकल मेरिस्टेम आहे तिथं आपल्याला ही ग्रोथ झालेली बघायला
मिळते. ओके, किंवा तिथं जे काही सेल्स तयार होतात त्याच्यामुळं त्या प्लांटची साईज किंवा लेंथ इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळते. आता तिथं काय म्हटलेलं आहे की अर्थमॅटिक ग्रोथमध्ये काय म्हटलेलं आहे, आफ्टर मायटॉसिस म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सेल आहे, एक डिप्लॉईड सेल आहे. ओके, आता ह्या डिप्लॉईड सेलमध्ये आता म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार आहे. ह्या डिप्लॉईड सेलपासून 2 डिप्लॉईड सेल तयार होतात. ओके, ह्या 2 डिप्लॉईड सेलपैकी एक डिप्लॉईड सेल काय होते, ॲज इट इज मेरिस्टेमॅटिक सेल बनून राहते, म्हणजे ही परत पुढं डिवाईड होणार आहे. आणि ही जी काही सेकंड दुसरी सेल आहे ही काय होते, डिफरन्शिएट होते आणि मॅच्युअर होते. डिफरन्शिएट म्हणजे काय, ही पर्टिक्युलर इन द फ्युचर जाऊन काय होणार आहे, एक पर्टिक्युलर काम करणार आहे, एक फिक्स परमनंट काम करणार आहे, म्हणजे ती मॅच्युअर होणार आहे. म्हणजे तिचं फेथ किंवा नशीब काही असू शकतं. आपण पर्टिक्युलर आता एक धरून चालू की एक सेल आहे, ती इलॉंगेट झाली म्हणजे मोठी झाली. ओके, साईज वाढली त्याची, आणि त्यानंतर ती डिफरन्शिएट झाली. डिफरन्शिएट म्हणजे काय, ती पर्टिक्युलर काम करणार. ओके, फॉर एक्झाम्पल आपण धरू चालू झायलेम सेल. झायलेम काय आहे, वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे. ओके, म्हणजे सेल सुरुवातीला नंतर टिश्यूमध्ये काय होतात, ट्रान्सफर होतात. ओके, इन अरिथमेटिक ग्रोथ लिनियर कर्व इज ऑप्टेन्ड वेन ग्रोथ इज प्लॉटेड अगेन्स्ट द टाइम. आपल्याला अरिथमेटिक ग्रोथमध्ये काय म्हणतो, लिनियर कर्व बघायला मिळतो, सरळ असं. ओके, ज्यावेळी आपण एक्स ॲक्सिसवरती टाईम आणि वाय ॲक्सिसवरती हाईट ऑफ द प्लांट काय करतो, घेतो याला, त्यावेळी आपल्याला लिनियर कर्व बघायला मिळतो. ओके, आणि हा कर्व काय होणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, तो नेहमी प्रोग्रेसिव्ह असणार आहे, तो कुठेही डिक्लाईन नाही होणार. ओके, आता याचा फॉर्म्युला आहे W1 = W0 ERT. ओके, आता याच्यामध्ये काय W1 काय फायनल साईज आहे, W0 इनिशियल साईज आहे, त्यानंतर R ग्रोथ रेट आहे, T टाईम ऑफ द ग्रोथ. ओके, अँड E बेस ऑफ नॅचरल लोगॅरिथम, म्हणजे इथे कॅल्क्युलेशन येतं. आता आपल्याला कॅल्क्युलेशन नाही आहे. सेकंड आहे ते म्हणजे जिओमेट्रिक ग्रोथ. सेल्स डिवाइड मायटॉटिकली into 2. Here both the cells continue to divide and redivide repeatedly. जिओमेट्रिक ग्रोथ कशी आहे की जी काही एक सेल तयार होते. ओके, मग सांगितले की मायटॉटिकमध्ये 2 सेल तयार होतात मायटॉटिक डिव्हिजन नंतर. अरिथमेटिक ग्रोथमध्ये एक सेल ॲज इट इज मेरिस्टेमॅटिक राहते, आणि सेकंड सेल काय होते, परमनंट होते, डिफरन्शिएट होते किंवा मॅच्युअर होते. ओके, परंतु जिओमेट्रिक ग्रोथमध्ये दोन्ही सेल ग्रोथमध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यांची साईज काय होते, म्हणजे त्यांच्यापासून नंबर ऑफ सेल्स वाढत जातात. ह्या एका डायग्राममध्ये आपण बघू शकतो, इथे अरिथमेटिक ग्रोथमध्ये बघू शकता इथं. ओके, एक मिनिट, ही एक सेल आहे. ओके, म्हणजे पिंक कलर दिलं आहे बघा, ह्याच्यामध्ये ह्या 2 सेल तयार झाल्या. लेट मी सबमिट. ओके, ही एक सेल होती, ह्या सेलपासून 2 सेल तयार झाले. त्याच्यामध्ये ही पिंक कलरची सेल ॲज इट इज मेरिस्टेमॅटिक सेल बनून राहिली. ओके, आणि दुसरी व्हाईट कलरची सेल काय झाली, डिफरन्शिएट किंवा ती मॅच्युअर होणार आहे. त्या सेलपासून परत 2 सेल तयार झाले. ओके, म्हणजे ही परत डिवाईड होत नाही. ओके, काय सांगते की ही जी काही परमनंट होणार आहे सेल, ही परत डिवाईड होत नाही. पिंक कलरची बघू शकता इथं परत ती पिंक कलर डिवाईड झाली, कारण ती मेरिस्टेमॅटिक सेल होती. त्याच्यापासून परत हे 2 सेल तयार झाले, त्यांच्यापासून ही डिवाईड झाली परत. ओके, ही ॲज इट इज पुढं चालत आलेली आहे, आणि ही सेल काय होत राहिलेली आहे, डिवाईड होत झालेली आहे. ओके, पण जिओमेट्रिक ग्रोथमध्ये जी काही ही सिंगल सेल आहे, त्यापासून हे 2 सेल तयार झाले, ही दुसरी ह्या 2 सेलपासून या 4 सेल तयार झाल्या, ह्या 4 सेलपासून 8 सेल तयार झाल्या, आणि ह्या 8 पासून हे 16 सेल्स तयार झाले. ओके, आपल्याला जिओमेट्रिक ग्रोथमध्ये जे शेप्ड कर्व बघायला, म्हणजे सुरुवातीला ग्रोथ रेट अगदी स्लो असतो. ग्रोथ रेट इज स्लो इनिशियली बट लॅटर इट शोज रॅपिड ग्रोथ ॲट एक्सपोनेन्शियल रेट. म्हणजे आपल्याला काय बघायला मिळतो, जे शेप्ड कर्व, म्हणजे इथं सुरुवातीला बघू शकता की इथं ग्रोथ अगदी स्लो आहे, पण काही वेळानंतर आपल्याला एकदम ग्रोथ जास्त ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये एक्सपोनेन्शियल रेटनी ग्रोथ झालेली आपल्याला बघायला मिळते. ओके, आता इथे एक डायग्राम दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ही डायग्राम आहे. ओके,
हे पुस्तकामधले डायग्राम आहेत. ही झायगॉट आहे, एक सिंगल सेल आहे. तो झायगॉटला डिवाईड झालेला म्हणजे एकापासून 2 सेल तयार झाले, 2 पासून 4 झाले, 4 पासून 8 झाले आणि असे हे सेल डिवाईड होत गेले. त्यानंतर हे जे काही पिंगलं दिसत आहेत, दीज आर द सेल कॅपेबल ऑफ डिवाइड, म्हणजे हे सेल्स इन फ्युचर डिवाइड होऊ शकतात किंवा ह्याच्यामध्ये डिवायडिंग कॅपॅसिटी ॲज इट इज असते. परंतु हे जे काही सेल दिसत आहेत कुठले ब्ल्यू कलरचे सेल्स दॅट हॅव लॉस्ट कॅपॅसिटी टू डिवाइड, म्हणजे हे सेल आता इन फ्युचर कधीही डिवाइड होऊ शकणार नाहीत. नॉट ऑलवेज, मे बी. ओके. आता ग्रोथ कर्व शक्यतो ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स येतात. इवन MSc BSc लेवलला सुद्धा ह्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले जातात. ग्रोथ कर्व इट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द टोटल ग्रोथ अगेन्स्ट टाईम, म्हणजे पर्टिक्युलर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ग्रोथ कशी झाली त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ कर्व. ओके. 3 टाईप्स याच्यामध्ये बघायला मिळतात. एक म्हणजे लिनियर, सेकंड एक्सपोनेन्शियल अँड लास्ट आहे तो म्हणजे सिग्मॉइड. ओके. त्यानंतर अरिथमेटिक ग्रोथ इज लिनियर. अरिथमेटिक ग्रोथ कशी होती, लिनियर होती. जिओमेट्रिक ग्रोथ इज एक्सपोनेन्शियल. देर आर 3 डिस्टिंक्ट फेजेस ऑफ ग्रोथ आर सीन. 3 डिस्टिंक्ट फेज आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे लॅग फेज, वेअर ग्रोथ रेट इज स्लो. हा लॅग फेज जिथं ग्रोथ रेट अगदी स्लो असते मग कशा साईडला. त्यानंतर लॉग ऑर एक्सपोनेन्शियल फेज, हा एरिया ज्याच्यामध्ये ट्रिमंडस अमाऊंटमध्ये ग्रोथ आपल्याला झालेली बघायला मिळते. आणि लास्ट आहे तो म्हणजे स्टेशनरी फेज और स्टडी फेज, ज्याच्यामध्ये ग्रोथ काय होते, थांबते किंवा तिथून पुढे ग्रोथ होणार नाही. ओके. वेन वी प्लॉट रेट ऑफ ग्रोथ अगेन्स्ट टाईम फॉर 3 फेजेस अ सिग्मॉइड कर्व इज ऑप्टेंड, किंवा यस शेप्ड आपल्याला काय म्हणतो, सिग्मॉइड म्हणजे यस शेप्ड असा कर्व बघायला मिळतो. म्हणून ग्रोथ कर्व इज ऑलवेज यस शेप्ड और सिग्मॉइड इन नेचर. ओके. तुम्हाला एक मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. द टोटल टाईम ऑर पिरियड रिक्वायर्ड फॉर ऑल फेजेस टू ऑकर इज कॉल्ड ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ, म्हणजे पर्टिक्युलर ग्रोथची इथून सुरुवात झाल्यापासून ते पर्टिक्युलर ग्रोथ थांबूपर्यंत जो काही एवढा वेळ लागला त्याला आपण काय म्हणतो, ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. ओके. 7.6 पॉईंट दॅट इज डिफरन्शिएशन, डिडिफरन्शिएशन अँड रिडिफरन्शिएशन. ओके. व्हॉट इज डिफरन्शिएशन, डिफरंट होणे. डिफरन्शिएशन म्हणजे काय, डिफरंट होणे म्हणजे काय, ती पर्टिक्युलर जी काय सेल होती ती आता काय झालेली आहे, वेगळी झालेली आहे. वेगळी इन द सेन्स त्याचं काम वेगळं झालेलं आहे. डिफरन्शिएशन इज अ प्रोसेस ड्युरिंग विच सेल्स अंडरगो स्ट्रक्चरल चेंजेस इन द सेल वॉल अँड प्रोटोप्लाझम. अ डिफरन्शिएटेड सेल कॅनॉट डिवाइड. ओके. एक पर्टिक्युलर सेल आहे. ओके. ती आता डिफरन्शिएट होणार. डिफरन्शिएट म्हणजे काय, इन फ्युचर ती पर्टिक्युलर एक काम तिचं करणार आहे, परमनंट काम ती करणार आहे. आणि एखादी सेल समजा इन केस डिफरन्शिएट झाली ती परत डिवाइड होत नाही. ओके. आता पुढं. ओके. डिडिफरन्शिएशन, अन अनडिवाइडेबल डिफरन्शिएटेड सेल समटाइम्स रिगेन द पॉवर ऑफ डिव्हिजन कॉल्ड डिडिफरन्शिएशन. मग काय सांगितलं की डिफरन्शिएटेड सेल कधीच डिवाइड होत नाही, परंतु समटाईम्स काही वेळेला काय होते की ज्या सेलने आपले डिवायडिंग कॅपॅसिटी लूज केलेली आहे, सोडून दिलेली आहे, ती सेल परत डिवाइड होते, म्हणजे ती परत मेरिस्टेमॅटिक होते, परत डिव्हिजन काय करते. ओके. हे कधी होतं, ज्यावेळी प्लांटवरती एखादी इंजुरी होते. ओके. म्हणजे ज्यावेळी आपण हे एखादा प्लांट आहे, ह्या प्लांटवरती समजा आपण अशी कुऱ्हाड मारली. ओके. तर इथं काय होतं, त्याला इंजुरी होते. ओके. ही इंजुरी भरून काढण्यासाठी काय होतं, प्लांट हे इथले सेल्स परत काय होतात, डिवाइड होतात. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएशन. म्हणजे डिफरन्शिएटेड सेल्स रिगेन द पॉवर, म्हणजे जी सेल कधीच इन फ्युचर डिवाइड होणार नव्हती ती सेल परत आपली कॅपॅसिटी डिवाइड होण्याची काय करते, रिगेन करते. रिगेन म्हणजे काय, परत मिळवणे. त्याला आपण म्हणतो डिडिफरन्शिएशन. हे कुठं घडतं, तर इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, तुम्ही टिश्यू सिस्टीम शिकलेला त्याच्यामध्ये बघायला मिळते, किंवा कॉर्क कॅम्बियम इथं आपल्याला बघायला मिळतं.
ओके, म्हणजे हे कॉर कॅम्बियम म्हणजे अगदी आउटर मोस्ट हा लेअर आहे, कवर आहे प्लांटचा, जिथे इंजुरी झाली की ते सेल्स परत डिवाइड होतात. ओके, त्यानंतर रिडिफरन्शिएशन. आता रिडिफरन्शिएशन म्हणजे काय हे दिलेलं बघा. अ डिडिफरन्शिएटेड सेल्स कॅन डिवाइड and produce new cells, and these produced new cells again lose the power of division and become part of permanent tissue. This process is called redifferentiation. म्हणजे एक सेल आहे, ती डिफरन्शिएट झाली. ओके, ती परत काय झाली तिचं म्हणजे तिची डिवाइड होण्याची पॉवर लूज झाली. त्यानंतर ती सेल इन फ्युचर समटाईम्स काहीतरी इंजुरी झाल्यामुळं परत डिफरन्शिएट झाली. ओके, आणि ही डिफरन्शिएट झालेली सेल परत आपली पॉवर काय करते, लूज करते डिफरन्शिएट होण्याची. लूज द पॉवर ऑफ डिव्हिजन अँड बिकम परमनंट. ती परत काय होते, डिफरन्शिएट होते किंवा परमनंट होते. या प्रोसेसला आपण म्हणतो डिफरन्शिएशन. आता हे कोणत्या सेल्समध्ये घडतं? सेकंडरी झायलेम अँड फ्लोएम फॉर्म्ड फ्रॉम डिफरन्शिएटेड कॅम्बियम. हे जे काही इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आहे, या कॅम्बियमपासून जे काही सेल्स तयार झालेले असतात ते सेल्स सेकंडरी झायलेम अँड फ्लोएम त्यांना आपण म्हणतो. आणि हे काय आहेत तर रिडिफरन्शिएटेड सेल्स आहेत. ओके, 7.7 पॉईंट आर हिज डेव्हलपमेंट. त्याला डेव्हलपमेंट म्हणजे आपण काय म्हणतो, विकास ज्याला आपण म्हणतो. ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. ऑर्डर्ड ऑर प्रोग्रेसिव्ह चेंजेस इन द शेप, फॉर्म and degree of complexity is known as development. ऑर्डर्ड म्हणजे एका ठराविक पद्धतीने प्रोग्रेसिव्ह, ज्याच्यामध्ये काय प्रोग्रेसिव्ह म्हणजे इन द सेन्स वाढत जाणारी, कमी न होणारी, प्रोग्रेस होणारी ग्रोथ, ज्याला आपण काय म्हणतो चेंजेस इन द शेप. त्याच्यामुळं काय होतं, शेपमध्ये चेंजेस होतात. फॉर्म म्हणजे स्ट्रक्चर चेंज होतं. अँड डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटी, एका सिम्पल गोष्टीकडून ती गोष्ट काय होते, कॉम्प्लेक्स होते. ओके, फॉर एक्झाम्पल एक सीड आहे, एक सीड आहे, सिम्पल आहे, आणि त्या सीडपासून एक मोठं एक झाड तयार होतं. ओके, त्याला आपण काय म्हणतो, फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स, यालाच आपण म्हणतो डेव्हलपमेंट. ओके, स्टार्ट फ्रॉम द जर्मिनेशन ऑफ सीड अप टू द सेनेसेन्स, म्हणजे पर्टिक्युलर त्या झाडाची पानं गळूपर्यंत किंवा ते झाड मरूपर्यंत. ओके, दिस इज नोन ॲज डेव्हलपमेंट ड्युरिंग द लाईफ सायकल ऑफ प्लांट. एक पर्टिक्युलर प्लांट आहे, त्याचे सीड्स जमिनीमध्ये आपण सो करतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हे सोयाबीन म्हणून, हे सोयाबीन गाठलेलं आहे, जमिनीमध्ये लावलेलं आहे, सोयाबीनची वाढ झालेली आहे. ते सोयाबीन एक ठराविक महिने जगलं, त्यानंतर ते सोयाबीन काय होणार आहे, मरणार आहे. डेथ ऑर सेनेसेन्स म्हणजे याला आपण त्याची पानझड होणार आहे. ओके, त्याची ती लाईफ संपली, म्हणजे हा काय, इट इज अ डेव्हलपमेंट. ओके, डेव्हलपमेंट हे जे काही फ्लो चार्ट दिलेलं हा डेव्हलपमेंटचा फ्लो चार्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की सुरुवात कशापासून होते, तर सीड जर्मिनेशनपासून. त्यानंतर मेरिस्टेम म्हणजे दीज आर द सेल्स दॅट हॅव द कॅपॅसिटी टू डिवाइड. हे असे सेल्स असतात ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी काय असते, डिवाइड होण्याची भरपूर असते. कुठे बघायला मिळतं आपल्याला, हे शूट अपायकल मेरिस्टेम अँड रूट अपायकल मेरिस्टेम, म्हणजे प्लांटच्या टिपमध्ये इथे आणि रूटच्या टिपमध्ये इथे आपल्याला हे मेरिस्टेम बघायला मिळतात. ओके, आणि इकडे साईडला सुद्धा बघायला मिळतात. आपण टाईप बघितलेलो आहोत मेरिस्टेमचे. त्यानंतर सेल डिव्हिजन, जी काही मेरिस्टेमॅटिक सेल आहे ती डिवाइड होत राहते सारखी. मायटॉटिक डिव्हिजन ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर प्लाझमॅटिक ग्रोथ होते. प्लाझमॅटिक ग्रोथ म्हणजे काय, त्या सेलची जे काय आतले ऑर्गेनलीज आहेत किंवा कंटेंट आहे त्याची ग्रोथ होते, तो वाढतो. कारण की ती सेल काय होणार आहे, पुढं भरपूर वेळा डिवाइड होणार आहे, त्यामुळे मटेरियलसुद्धा जास्त लागणार आहे. त्यानंतर सेल इलॉंगेट होतं. इलॉंगेट इन द सेन्स त्या सेलची साईज वाढते. ती साईज वाढल्यानंतर ती सेल मॅच्युअर होते. ओके, मॅच्युअर्ड सेल काय करते, एक पर्टिक्युलर फंक्शन काय करते, कॅप्चर करते, म्हणजे ती आयुष्यभर ते तेवढंच काम करणार आहे. ओके, म्हणजे झायलेम, फ्लोएम कोणतंही. त्यानंतर सेनेसेन्स, त्या सेलची डेथ होते, आणि त्या सेलची डेथ म्हणजे त्या पर्टिक्युलर ऑर्गन किंवा त्या पर्टिक्युलर प्लांटची डेथ आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, डेव्हलपमेंट. ओके, आता इथंपर्यंत जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर ते नेक्स्ट लेक्चरला तुम्ही मला विचारू शकताय बाय द मेसेज. थँक्यू सो मच.
स्टे होम, स्टे सेफ.